संघ मालक आहेत राहुल भाऊ सैंदाने, संघ मालक आहेत सुधाकर भाऊ बाविस्कर नगरसेवक पंचशील नगर चोपडा, संघ मालक आहेत रमेश भाऊ शिंदे नगरसेवक चोपडा, संघ मालक आहेत डॉक्टर दिनेश भाऊ सोनवणे धर्मा फाउंडेशन, संघ मालक आहेत भाऊसाहेब दादा साळुंके माजी सरपंच ग्रामपंचायत आंबाळे, संघ मालक आहेत आधार दादा पानपाटील शिक्षक जिल्हा परिषद शाळा बोराजंटी, संघ मालक आहेत किरण भाऊ मोरे ग्रामपंचायत सदस्य चहारडी, संघ मालक आहेत धर्मराज भाऊ खैरनार उर्फ भैया भाऊ चहारडी हे देखील संघ मालक आहेत रवींद्र दादा वाघ साई ट्रॅव्हल्स, संघ मालक आहेत विक्की भाऊ साळुंके, संघ मालक आहेत रवींद्र दादा मेढे पोलीस कॉन्स्टेबल शहर पोलीस स्टेशन चोपडा हे देखील संघ मालक आहेत बौद्धवासी प्रताप माधव बाविस्कर नगरपालिका कर्मचारी व श्री पंकज प्रताप बाविस्कर हॉटेल पंकज चोपडा हे देखील संघ मालक आहेत डॉक्टर मयूर भाऊ सोनवणे गौतमाई क्लिनिक चोपडा मान्य श्री उत्सव वाळे चोपडा संघ मालक आहेत रवींद्र दादा वाळे चोपडा संघ मालक आहेत विक्की दादा शिरसाट हे देखील संघ मालक आहेत या 16 संघ मालकांचे देखील मनापासून आयोजन कमिटीकडनं आभार असतील तर नंतर या एवढ्या मोठ्या स्पर्धेला ज्या कमिटीने ही स्पर्धा घडवून आणली त्या कमिटीतील सदस्यांचं देखील नाव घेणं आपलं परम कर्तव्य या सदस्यांचे नाव खालीलप्रमाणे आहेत श्री राहुल अहिरे ईश्वर भाऊ सोनवणे भूषण शिंदे प्रवीण सैंदाने राहुल सैंदाने समाधान पवार सुहास पवार दिव्येश पवार साहिल बाविस्कर अनिकेत बाविस्कर मच्छिंद्र बाविस्कर मुकेश वारेला नरेंद्र निकम भावेश सपकाळे विलास भालेराव भाऊसाहेब साळुंके किरण साळुंके सौरभ पवार अजय सैंदाने विजय वानखेडे सुनील भारेलाव श्रीकांत भालेराव सचिन वाळे मोहन सोनवणे मुकेश अहिरे पंकज बाविस्कर भरत बाविस्कर सतीश करणकाळ श्री राहुल निकम या सर्व आपल्या समाजातील युवकांचे देखील तेवढेच मनापासून आभार आहेत की ज्यांनी आपल्या समाजातील विविध गावातील लोक या ठिकाणी एकत्र आणण्याचं काम केलं चला यानंतर आपण जाऊयात मैदानाच्या आतमध्ये मॅचच्या दिशेने दे लिस्ट जंगली
मॅचच्या दिशेने वळूया. लवकरात लवकर चालू करायची मॅच. पहिलाच बॉल आणि इथं कॅच ड्रॉप. संधी संधी निर्माण करून दिली होती धीरज सोये यांनी. एका रनाने आपल्या डावाचं खातं उघडलंय. मूर्ख. षटकातला शेवटचा बॉल. झेल आउट व्हावं लागेल निखिल बैसाने यांना. 1 ओव्हर 13 रन 1 गडी बाद. हॅलो हॅलो. तुझे नव्हते त्यांना आता विसर. बुरे कर्म तेरे बेहतर होगा बुरा असर. क्या बर भरोसा जिन पे गहरे घाव देते पीठ पे. क्या है पाप पुण्य खुद के अनुभव से सीख ले. हमसे जो टकराएगा मिट्टी में मिल जाएगा. मिट्टी में मिल जाएगा. मिट्टी में मिल जाएगा. हमसे जो टकराएगा मिट्टी में मिल जाएगा.
डीजे हॅलो डीजे पूरा जिस्म जल जाएगा पूरा जिस्म जल डीजे वाल्या दादांना विनंती आहे. हॅलो हम जो चलते हैं तो देखने वालों का दिल मचल जाता है. हम जो चलते हैं तो देखने वालों का दिल मचल जाता है. अरे हम जो ठहरते हैं तो तूफान भी ठहर जाता है. हमें बदलने की कोशिश मत करना हरगिज, क्योंकि हम जब बदलते हैं तो इतिहास भी बदल जाता है. हॅलो 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 ठीक ठीक माईक ठीक. हॅलो हॅलो डॉट बॉल. खोलून मारला एक चार रन. या 4 रन सदोतीस रन 2 ओव्हर 1 विकेट. हॅलो हॅलो
हॅलो हॅलो हॅलो हॅलो हॅलो मामा तिथं फोन लाव विचार पाहा माईक बंद करून हॅलो 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 माईक बंद करून देते हॅलो हॅलो सोडला फोन लावा ना सोडला तो काय तिथं समोर आहे डगआउट मध्ये 3 नंबर मध्ये
हॅलो हॅलो हॅलो. हॅलो हॅलो हॅलो. हॅलो 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 हॅलो. डीजे. चला 4 षटकांचा खेळ झालाय पूर्ण. धावा झालाय 54. आणि सध्याच्या घडीला मात्र जर आपण बघितलं तर स्ट्राईकवर असेल ईश्वर दादा सोनवणे. जय भीम प्रीमियर लीगच्या आयोजन समितीतील महत्वाचं सदस्य आता मात्र सध्याच्या घडीला बॅटिंगसाठी मैदानाच्या आतमध्ये उतरलायत. आणि जर आपण बघितलं तर ईश्वर सोनवणे जळगावची BCL मध्ये देखील त्यांचा संघ अंतिम सामन्यात होता. या दरम्यान
ईश्वर सोनवणे स्ट्राईकवर आहेत. संतोष सोनवणे जर बघितलं तर गोलंदाजी मार्कवर पुढे सरसावत तगडा प्रहार ईश्वर सोनवणेंच्या बॅट मधनं आलाय. सुजित सुनील बागुल यांचा ब्रँडेड षटकार. आणि या दरम्यान जर बघितलं तर पंचांचा इशारा देखील नो बॉलचा आलाय. या दरम्यान जर बघितलं तर व्हाईट बॉल म्हणजे फ्री हिट जर आपण बघितली तर कंटिन्यू असेल. अतिशय चांगल्या लयीत या संपूर्ण स्पर्धेत बॅटिंग केली आहे ईश्वर सोनवणे या फलंदाजाने. गोलंदाजीमध्ये देखील तेवढीच दमखम दाखवत आपल्या संघाला विजय मिळवून दिलाय. आता मात्र जर बघितलं तर अजून देखील मैदानाच्या आतमध्ये शेवटचा सामना. या दरम्यान फुल पुढे सरसावत समोरच्या दिशेला पुन्हा एकदा बॅक टू बॅक दुसरा षटकार आलाय. अतिशय टायमिंग प्रॉपर, ताकद प्रॉपर. सुजित भाऊ बागुल यांचा ब्रँडेड षटकार आलाय. पुन्हा एकदा कव्हरच्या दिशेला मारण्याचा प्रयत्न. हवेत आहे बॉल, क्षेत्ररक्षक धावतात आहेत. आणि या दरम्यान जर बघितलं तर डॉक्टर करणं झेल सुटलाय. सिंगल धाव मात्र या ठिकाणी मिळवली गेली आहे. तर मात्र जर बॅटर बघितलं तर संदीप भालेराव हे मात्र बॅटिंगसाठी स्ट्राईकवर आहेत. पुढे सरसावत मारण्याचा प्रयत्न. आता मात्र जर बघितलं तर डॉट बॉल आलाय. 5 षटकांचा खेळ जवळपास जर आपण बघितलं तर पूर्ण होण्याचा अजून 3 बॉल बाकी आहे. धावा झाल्यात 68. पुन्हा एकदा चांगला बॉल राहिला. या दरम्यान जर बघितलं तर सिंगल डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न. आणि इथे मात्र जर बघितलं तर स्ट्राईकवर हॅलो ईश्वर सोनवणे हे आपल्याला मात्र दिसतात आहेत. आणि 2 बॉल अजून संतोष सोनवणे यांच्या षटकाचे यायचे बाकी आहेत. पुन्हा एकदा पुढे सरसावत मारण्याचा प्रयत्न. या दरम्यान जर बघितलं तर डॉट बॉल आलाय. 5व्या षटकाचा शेवटचा बॉल. संतोष सोनवणे गोलंदाजी मार्कवर. आणि जर आपण बघितलं तर ईश्वर सोनवणे फलंदाजी मार्कवर आहेत. 7 बॉल वैयक्तिक 12 धावसंख्येवर खेळतायत. चांगली बॅटिंग संपूर्ण स्पर्धेत राहिली आहे. आणि या सामन्यात देखील जर आपण बघितलं तर 2 उत्तुंग षटकार लगावले आहेत. बॅकफुटच्या दिशेला, सर्कन ऑफच्या दिशेला गॅपमध्ये खेळण्याचा प्रयत्न झाला यशस्वी. आणि चेंडू सरळ गेलाय सीमारेषा पार. मनोहर दादा बावीसकर यांचा ब्रँडेड चौकार आलाय ईश्वर सोनवणेंच्या बॅटमधनं. सहावं षटक कसा पहिलाच बॉल. दीपक सोनवणे गोलंदाजी मार्कवर आहेत ना. या दरम्यान जर बघितलं तर डॉक्टर यांच्या हातात बॉल मात्र काही व्यवस्थितरित्या सापडत नाहीये. थोडीशी फंबलिंग मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. पुन्हा एकदा ईश्वर सोनवणे पुढे सरसावत आळव्या बाटीने जोरदार प्रहार. ईश्वर सोनवणेच्या बॅटमधून आलाय सुजित भाऊ बागुल यांचा ब्रँडेड षटकार. आपण ज्या ईश्वर सोनवणे यांच्या 22 धावा बघितल्यात त्यात
3 षटकार आणि 1 चौकार आहेत. एकही धाव मात्र पळून काढलेली नाहीये. आता मात्र जर बघितलं तर ऑफ स्टंपच्या भरपूर बाहेरचा बॉल वाईड घोषित केला गेलाय. वाईड घोषित केला गेला आहे. 80 धावा झाल्यात. 3 गडी बाद आहेत आणि 6वं षटक मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. पुन्हा एकदा पुढे सरसावत बॅकफुटला जाऊन गॅपमध्ये टोलवण्याचा प्रयत्न यशस्वी झालाय. पुन्हा एकदा ईश्वर सोनवणेंच्या बॅटमधनं मनोहर दादा बाविस्कर यांचा ब्रँडेड चौकार आलाय. 10 बॉल 26 वर येऊन पोहोचलेत. सहाव्या षटकाचा शेवटचा बॉल आहे आणि या दरम्यान जर बघितलं तर वाईड घोषित केला गेला आहे. हॅलो हॅलो दरम्यान पुन्हा एकदा जोरदार प्रहार मारण्याचा प्रयत्न. 1 बाउन्स क्षेत्ररक्षकाच्या हातात बॉल गेला. या दरम्यान जर बघितलं तर 6वं षटक झालाय समाप्त. धावसंख्या झाली आहे जवळपास 88. सत्याऐंशी झालेत. 6 षटकांचा खेळ जवळपास जर बघितलं तर पूर्ण झालाय. संतोष सोनवणे यांच्या पहिल्याच बॉलवर जर बघितलं आपण तर विकेट मात्र आली आहे. 87 धाव्यांवर चौथा गडी बाद झालाय आणि जर आपण बघितलं तर संतोष सोनवणे अतिशय चांगल्या लाईत गोलंदाजी करतायत. पहिलं षटक थोडंसं महागडं ठरवलं खरं, पण दुसऱ्या षटकाच्या पहिल्याच बॉलवर विकेट देखील मिळवली आहे. संदीप वाडे नवीन बॅटर. या दरम्यान जर बघितलं तर सिंगल घेतला गेला आहे आणि ईश्वर सोनवणे या मात्र स्ट्राईकवर आहेत. 11 बॉल 26 वर येऊन पोहोचलेत. पुढे सरसावत जोरदार प्रहार करण्याचा प्रयत्न, मात्र जर बघितलं चांगला फिल्डिंग एफर्ट राहिला आहे.
12 बॉल 28ची गरज आहे. धावा झाल्यात 9. आता मात्र जर बघितलं तर चांगला बॉल राहिला आहे. या दरम्यान जर बघितलं तर ईश्वर सोनवणे यांच्या बॅटबंद पुन्हा एकदा पुढे सरसावत मजबूत तडाखा दिला गेला आहे. सरळ सीमारेषा पार देखील चेंडू गेलाय 6 धावेंसाठी. या दरम्यान जर बघितलं तर मागच्या चेंडूवर जो षटकार आला त्यात प्रयत्न अतिशय चांगला राहिला आहे. 7 बॉल 7 षटक जर बघितलं तर पूर्ण झाल्या. धावा झाल्या 96 आणि 15 बॉल 34 वर खेळतात आहेत ईश्वर सोनवणे. मात्र सध्याच्या घडीला आपल्या संघाला एक मजबूत धावसंख्येकडे वाटचाल करताना दिसतीये ईश्वर सोनवणे यांची टीम. हॅलो 96 झालेत आणि 7 षटकांचा खेळ जवळपास संपलाय. पहिल्या इनिंगचं शेवटचं षटक राहुल सोनवणे गोलंदाजी मार्कवर आहे. चांगला बॉल राहिला आहे आणि पुढे सरसावत मारण्याचा प्रयत्न जर बघितला तर डॉट बॉल. हॅलो BCL कमिटीचे सदस्य अजय भाऊ इंदाटे यांनी मुख्य मंचाकडे यावे व सत्कार स्वीकारावा. अजय भाऊ इंदाटे. पुन्हा एकदा डॉट बॉल. आता जर बघितलं तर चांगली बॉलिंग राहिली आहे राहुल आणि निश्चितच आता मात्र कमेंट्री बॉक्सच्या दिशेने येताना दिसतोय भावेश सिनेमॅटिक एडिटर. अतिशय उत्कृष्टरित्या एडिटिंग करतो व्हिडिओची सिनेमॅटिकग्राफी पण. आणि शेड्यूल जर बघितलं तर खूप बिझी आहे. या दरम्यान जर बघितलं तर धावा घेतल्या गेल्या आहेत. 2 डॉट बॉल. त्यानंतर मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न जर बघितलं तर चांगले फिल्डिंग. 18 बॉल 36 वर आलेत. आता जर बघितलं तर लेग स्टंपच्या भरपूर बाहेरचा बॉल वाईड घोषित केला गेला आहे. आता मात्र जर बघितलं तर पुन्हा एकदा चांगला बॉल. आता जर बघितलं शेवटचं षटक अतिशय चांगल्या रीते हाताळतात आहे डॉट बॉलची सिरीज. आता जर बघितलं तर पुन्हा एकदा व्हाईट बॉल घोषित केला गेला आहे. व्हाईट बॉल साठी जर बघितलं तर बॉलिंग टीमने रिव्ह्यू घेतलाय.
हॅलो हॅलो डीजे अजय भाऊ इंदाटे यांनी मुख्य मंचाकडे यावे. या दरम्यान जर बघितलं तर बॉल फेअर आहे. स्टंपच्या वरनं बॉल गेलाय. शेवटचा बॉल. पुन्हा एकदा आता जर बघितलं तर मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, मात्र लेग स्टंपच्या बाहेरचा बॉल वाईड घोषित केलाय. या एका धावेने जर आपण बघितलं ना तर संघाची धावसंख्या झाली आहे 100. अतिशय चांगलं षटक हाताळलं आहे शेवटचं. यात खर्च केले गेले 5. या दरम्यान जर बघितलं तर 4 धावा, बाउंड्री आली आहे. 104 बनल्यात. आणि या ईश्वर भाऊ सोनाणे यांनी जर बघितलं तर 21 बॉल मध्ये बनवले आहेत 40. हॅलो डीजे अजय भाऊ इंदाटे बीसीएल कमिटीचे सदस्य जळगाव यांचं स्वागत पानपाटी सर हे करतील.
धावा झाल्यात 48 बॉल मध्ये 105 बनवायचे आहेत. बच्चा सोनवणे, दीपक सोनवणे आज मात्र मैदानाच्या आतमध्ये आपल्या संघासाठी दाखल झालेत. साळुंके भाऊसाहेब हॅलो गोलंदाजी आशु. मार्कवर. सुहास विक्रम भाऊ गायब- आपण 5 मिनिटं कमेंट्री बॉक्स मध्ये दाखल व्हायचंय. सुहास भाऊ आता मात्र पायावरचा बॉल. आज जर बघितलं तर बच्चाने गेली चौकारने सुरुवात. जडी 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 या दरम्यान जर बघितलं तर दुसऱ्या यानंतरच्या सामन्याची होती नाणेफेक. अनिकेत आपल्याला जर बघितलं तर स्क्रीनवर दिसलाय. हँडसम व्यक्तिमत्व कोहली, विराट कॉन्फिडन्स मध्ये सकाळच्या सत्रात 3 बॉल 3 षटकार मारलेत. आता डायरेक्ट सरळ कॅप्टन बनवलं गेलंय. या दरम्यान पुढे सरसावत पुन्हा एकदा गॅप मध्ये फटका. आता जर बघितलं तर दीपक सोनवणेची बॅट धावा घ्यायला लागली आहे. आता मात्र चांगला बॉल हेलिकॉप्टर खोदण्याचा प्रयत्न जर बघितलं तर डॉट बॉल आलाय. बच्चा सोनवणे 2 बॅक टू बॅक बाउंड्री झाल्यात खऱ्या, पण आता जर बघितलं ना तर चांगली बॅटिंग करावी लागेल, कारण आपल्या नावाला साजेसा खेळ आतापर्यंत तरी आपण या मैदानात दाखवला नाहीये. आता मात्र घुटना टेक आणि षटकार एक मोठा फटका. सुजित भाऊ बागुलेंचा ब्रँडेड षटकार आलाय दीपक सोनवणेच्या बॅट मधनं. साळुंखे भाऊसाहेब यांचे जर बघितलं आपण तर 4 बॉल मध्ये वैयक्तिक 14 धावा बनवल्या गेल्यात. पॉवर प्लेची सुरुवात दमदार झाली आहे. मात्र पांगावरचा बॉल फुल टॉस, त्याला देखील लॉफ्ट केलं गेलंय आणि सरळ पाठवलं गेलंय सीमा रेषेच्या बाहेर 6 धावेंसाठी. आता जर बघितलं तर दीपक सोनवणे सध्याच्या घडीला मैदानाच्या आतमध्ये आपल्या नावाचा डंका चांगल्यारीत्या वाजवताना दिसतोय. 5 बॉल मध्ये वैयक्तिकरित्या 20 बनवलेत आणि संघाला बनवायचे 105. चांगला बॉल राहिलाय, ब्लॉक होल लाईनचा बॉल. या दरम्यान जर बघितलं तर फक्त आली आहे सिंगल आणि जर बघितलं तर सिंगलच्या मदतीने पहिलं षटक झालंय समाप्ती. पॉवर प्लेचं पहिलं षटक, त्या धावा घेतल्या गेल्या 21. सचिन सपकाळे आणि दीपक सोनवणे 42 बॉल मध्ये आता पाहिजे धावा 84. आणि आज जर बघितलं तर आपला संघ याआधी 2 मॅचेस हारल्यात, तरी देखील BR सन्स या संघासाठी दीपक सोनवणे आणि सचिन सपकाळे, एक आलाय भुसावळवरनं तर एक आलाय जळगाववरनं. आणि आता मात्र मैदानाच्या आतमध्ये सलामीसाठी दाखल झालेत. 105 बनवायचे आहेत, त्यातील 21 बनवल्या गेल्यात. पॉवर प्लेचा पहिलं षटक देखील समाप्त झालाय. गोलंदाजी मार्कवर आता जर बघितलं तर आयोजन कमिटीतील महत्वाचे सदस्य ईश्वर भाऊ हे मात्र आपल्याला गोलंदाजीला दिसत आहेत. पहिलाच बॉल आल्या लॉफ्ट केलाय आणि षटकाराने स्वागत केलंय बच्चा सोनवणे यांनी. ईश्वर सोनवणे यांचं सुजित भाऊ वाघोलेंचा ब्रँडेड षटकार आलाय.
आज जर आपण बघितलं तर सकाळच्या सत्रात जळगावचा श्रेयश अय्यर याचा अर्धशतक आपल्याला बघायला मिळालंय. त्यानंतर जर बघितलं तर दीपक सोनवणे हा देखील मात्र आज चांगल्या लयीत फलंदाजी करताना दिसतोय. वैयक्तिक 27 धावा, वैयक्तिक 26 आणि सांघिक धावा झाल्यात 27. बच्चा सोनवणे हे मात्र चांगल्यारीत्या आक्रमक फलंदाजीसाठी ओळखले जातात. त्याच प्रकारची बॅटिंग सध्याच्या घडीला आता चोपड्यामध्ये सुरू आहे. पुन्हा एकदा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, बॅटची कळ, सिंगल घेतला नाहीये, परतवलाय. पॉवर प्लेचे दोघंही षटक मला खेळायचे आहेत आणि जर बच्चा निश्चितच 4-5 ओव्हर पर्यंत मैदानाच्या आतमध्ये उभा राहिला तर मॅच परिपूर्णरित्या वन साइड फिरवून टाकतील एवढी ताकद या फलंदाजामध्ये आहे. हॅलो हर्षू 2 मिनिटं. पुढे सरसावत ऑफसाईडच्या दिशेला चांगला फटका अलॉंग द कार्पेटच्या साह्याने चेंडू सरळ चाललाय सीमा रेषा पार. मनोहर दादा बावीसकर यांचा ब्रँडेड चौकार आलाय. चला हॅलो पुढील टॉसकडे जाऊ आपण. हॅलो मी मल्लीदादांना विचारू इच्छितो आमच्या जेबीम प्रीमियर लीग बद्दल त्यांच्या प्रतिक्रिया. मल्लीदादा. सगळ्यांना जय भीम. आणि जेवढं कमिटीचं तारीफ केलं तेवढं कमीच आहे. खूप चांगलं आयोजक केलं आहे तुम्ही. आणि हे बघून जेवढे पण आपले प्लेयर आहे आपल्या समाजातील यांचं क्रिकेट म्हणजे की खूप टॅलेंट आहे आपल्या मुलांमध्ये पण. ही खूप मोठी गोष्ट आहे आणि मी तुमचा मनापासून आभार आहे की मी एवढी मोठी टुर्नामेंट खेळतोय. या दरम्यान जर बघितलं तर बच्चा सोनवणे वैयक्तिक 34 वर आले, सांघिक 35 झाले आणि या दरम्यान काय तर रफ्तार से गिरफ्तार करण्याचा प्रयत्न. आणि जर बघितलं तर बॉल या ठिकाणी नेमकं वाईट बॉल आलाय. नितीन सपकाळे विकेट किपरची भूमिका निभावतात. या दरम्यान बैठक फटका खेळण्याचा प्रयत्न आता मात्र शांत ठेवण्यात यशस्वी झाल्यात. पुढील सामन्याची नाणेफेक देखील झाली आहे आणि टॉस विन बाय विजय वानखेडे. निश्चितच ते जिंकलेत की काय. हॅलो भीमगर्जना वॉरियर्स विन द टॉस. आता मात्र पुन्हा एकदा बॅकफुटला जाऊन ऑफसाईडच्या दिशेला खाली क्षेत्र निवडलाय ना. चेंडू सरळ गेलाय सीमा रेषा पार. बच्चा सोनवण्याच्या बॅट मधून आता जर बघितलं तर 12 बॉल मध्ये 38 बनले आहेत आणि सांघिक 40. दरम्यान जर बघितलं तर पायाबादचा बॉल सचिन सपकाळे आता मात्र झेलबाद झालेत आणि ही स्पर्धा जर आपण बघितली तर सचिन सपकाळे भरपूर नाराज आहेत, आउट ऑफ फॉर्म इथे मात्र दिसले आहेत. पण जर बघितलं ना तर चांगला प्लेयर आहे आणि चांगले बॅटिंग सुद्धा आहे. यांच्या बॅटमधनं देखील जळगावच्या BCL मध्ये शतक आलंय. पण क्रिकेटचा खेळ आहे, आपल्याला प्रत्येक इनिंग प्रत्येक दिवशी शून्यापासून सुरुवात करावी लागते आणि ते शून्य आता मात्र सध्याच्या घडीला पाठलाग करतायत सचिन सपकाळेंचा. षटकाराचा बॉल होता, मनगटाच्या साह्याने मारण्याचा प्रयत्न, ताकद कमी लावली आणि सरळ क्षेत्ररक्षकाच्या हातात झेलबाद झालेत. इथे जर आपण बघितलं तर धावा
12 बॉलमध्ये 38 बनले आहेत दीपक सोनवणे यांच्या संघाचे झाले आहेत 40. 35 बॉल 65 ओव्हर मॅच आहेत. आणि राहुल सोनवणे इथे जर बघितलं आता मात्र बॅटिंगला आलाय. या फलंदाजाने देखील कालच्या मॅचमध्ये चांगल्यारीत्या बॅटिंग केली होती. त्याला मात्र 7-8 नंबरवर बॅटिंगला पाठवलं. आज मात्र जर बघितलं ना तर प्रमोट केलं गेलंय. 2 सामने बच्चा सोनवणे यांचा संघ निश्चितच हारला आहे. पण एक मॅच विजय शोधण्यासाठी मैदानाच्या आतमध्ये दाखल आहेत दोघंही फलंदाज. त्यात जर बघितलं तर आज दीपक सोनवणे यांची बॅट चांगल्यारीत्या धावा घेते. मनकाड्याच्या साहाय्याने सिंगलचा प्रयत्न यशस्वी देखील केलाय. आणि जर आपण बघितलं तर राहुल सोनवणे यांचं वैयक्तिक धावफलक झालाय सुरू. दीपक सोनवणे पुन्हा एकदा स्ट्राईकवर आहेत. नितीन सपकाळे आता मात्र हवेत आहे बॉल कॅचचा कॉल आणि पकडला गेलाय जेल पकडला गेलाय. आणि या दरम्यान बघितलं तर काय बच्चा सोनवणे पुन्हा एकदा बाद झालेत 38 धाव संख्येवर. आणि जर आपण बघितलं तर बच्चा सोनवणे यांच्या बॅटमधून देखील जळगावच्या BCL मध्ये शतक आलंय. पण चोपड्यात जर आपण बघितलं तर त्यांच्या नावाला साजेशी खेळी ते करण्यास मात्र अपयशी ठरले आहेत. निश्चितच क्रिकेटचा खेळ आहे. प्रत्येक दिवस प्रत्येक इनिंग आपल्याला शून्यापासून सुरुवात करावी लागते. मागची इनिंग जागेवरच सोडावी लागते. आता मात्र जर बघितलं तर एक दमदार सुरुवातीनंतर संघ थोडासा अडचणीत सापडला आहे. आणि अबाव द वेस्ट साईडच्या रिगार्डिंग मध्ये रिव्ह्यू घेण्यात येतोय. नाही बाउंड्री चेक साठी ओके. धावा झाल्यात रे मित्रांनो 48. 2 गडी बाद आहे. बाउंड्री चेकिंग केली जातीये. या दरम्यान जर बघितलं तर बाउंड्री नाहीये. बॉल अडवला गेलाय पायाने. फुटबॉलचा खेळ देखील आपल्याला मैदानाच्या आतमध्ये बघायला मिळाला आहे. आणि 3 षटकांचा खेळ जवळपास पूर्ण झालाय. धावा झाल्यात 50. आता जर बघितलं ना तर 30 बॉलमध्ये पाहिजेत 55. पण 2 फलंदाज बाद आहेत. दोघंही मोठे नाव मात्र बाद झाले आहेत. जबाबदारी आहे आता विजय विकी आणि राहुल यांच्यावर. साळुंखे भाऊसाहेब मात्र गोलंदाजी मार्कवर पुन्हा एकदा आले आहेत. पहिलं षटक थोडंसं महागडं टाकलं मात्र आता जर बघितलं ना तर चांगले षटक टाकतात आहेत. डॉट बॉल
अतिशय चांगल्यारीत्या गोलंदाजी होती आहे. साळुंखे वॉरियर्सचा संघ निश्चितच स्वतः हा संघ मालक देखील आहेत भाऊसाहेब. पुन्हा एकदा स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये बॉल अडवला गेलाय. डॉट बॉल जर बघितलं आपण तर आता मात्र डॉट बॉलची सिरीज झाली आहे. 3 लगातार डॉट बॉल. आणि विकेट किपरच्या मागे जर आपण बघितलं ना तर विकेट किपरच्या भूमिकेत ईश्वर भाऊ सोनवणे आपल्याला दिसतात आहेत. निश्चितच फुलटॉस बॉल समोरच्या दिशेला खेळण्याचा प्रयत्न आणि डोक्यावर चेंडू झालाय पसार. धावा मिळतील 4. अतिशय चांगलं षटक. ड्रिंक्स ब्रेक लवकरात लवकर. ड्रिंक्स ट्रॉली सोनू पवार ड्रिंक्स ट्रॉली पाठवायची.
रोडाच्या बाहेरच होतं ते आदिवासी परिषद ग्रीन पेंडॉल इंडॉल होता तिथे. 5वं षटक जर आपण बघितलं तर प्रगती पथावर आहे. पहिला बॉल आलाय, धावा झालाय 54. आता पाहिजे 23 बॉल 51. ज्या प्रकारची सुरुवात दीपक सोनवणे यांच्या बॅट मधनं झाली होती, जवळपास वाटत होतं की सामना 5 ओव्हरच्या आत फिनिश होतोय की काय, पण कमबॅक चांगल्यारीत्या झालाय गोलंदाजी करणाऱ्या टीमचा. 2 महत्वाचे विकेट आलेत आणि ते देखील कोणाच्या बॉलिंगवर, तर नितीन जळगाव पोलीस. या दरम्यान जर बघितलं तर समोरच्या दिशेला फटका आणि जर बघितलं ना तर क्षेत्ररक्षण झालाय वीरेंद्र वाघ. हॅलो, जळगावचा एक उत्कृष्ट असा खेळाडू BCLचा राहुल बोरसे, तुम्हाला तुमच्या कॅप्टनने लवकरात लवकर डगआउटमध्ये बोलवलाय. राहुल भाऊ बोरसे. त्या दरम्यान जर बघितलं तर 3 बॉल डॉट आलेत. या दरम्यान जर बघितलं तर बॅटची कळ आणि अजून एक विकेटची पाळझाळ मात्र लागली आहे BR सन्स या संघाला. या दरम्यान जर बघितलं तर अजून एक नवीन बॅटर मात्र मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेत, धीरज सोये. त्याने बॉलिंग चांगल्यारीत्या केलेली. आता मात्र काय तर फर्निचर डिस्ट्रॉय यष्ट्यांचा घेतला गेला, वैत सरळ केली या दांडी गुल आणि वीरेंद्र वाघ यांनी बॅक टू बॅक दुसरी विकेट मिळवली आहे. धीरज सोय आले, जेवढ्या वेगाने आले तेवढ्याच वेगाने मात्र मैदानाच्या बाहेर देखील गेलेत. या दरम्यान जर बघितलं तर हॅट्रिकचा बॉल होता आणि 4 धावा निश्चितच मिळाल्या. चांगला फटका गॅपमध्ये खेळून दिलाय बैसाणे, नवीन बॅटर. जर आपण बघितलं तर संतोष सोनवणे यांनी मात्र आल्या आल्या पहिल्याच बॉलवर चौकाराने स्वागत केलंय. 5 षटकांचा खेळ जवळपास पूर्ण झालाय आणि आता जर बघितलं तर धावा झाल्यात 58. निश्चितच आता मात्र नितीन गोलंदाजी मार्कवर असतील जळगाव पोलीस आणि आपल्याला जो प्लेयर धावताना दिसतोय ईश्वर भाऊ सोनवणे, आता मात्र मुख्य स्क्रीनवर देखील घेतलं गेलं. त्यांना चांगल्या फ्रेममध्ये आहेत आणि आयोजन कमिटीत देखील महत्त्वाचे सदस्य आहेत. ईश्वर भाऊ सोनवणे सध्या विकेट किपिंगची भूमिका निभावत आहेत आणि आपला संघ जर बघितला तर हळूहळू विजयाच्या दिशेने वाटचाल करण्यास मात्र सहकार्य करतायत.
या दरम्यान पहिल्याच बॉलवर तगडा प्रहार करण्याचा प्रयत्न, हवेत आहे बॉल आणि सरळ चाललाय रूपम ज्वेलर्सच्या बॅनरच्या मागे. 6 धावेंसाठी सुजित भाऊ बागुल यांचा ब्रँडेड षटकार आलाय. पुन्हा एकदा बॅक टू बॅक दुसरा षटकार. विकी बैसाने अजूनही सांगतात मॅच मात्र संपलेली नाहीये. 2 विकेट 3 विकेट गेलायत म्हणून काय झालं, पण आता मात्र सध्याच्या घडीला विकी मैदानाच्या आतमध्ये आपल्या बॅटने मात्र चांगल्या प्रकारे रन घेतोय, धावा बनवतोय. 2 बॅक टू बॅक षटकार आहेत. लोवर फुलटॉस बॅटची कळ आणि या दरम्यान जर बघितलं ना तर यष्ट्यांचा घेतला गेलाय वैद. फर्निचर डिस्ट्रॉय फलंदाजांची केली गेली आहे दांडी गुल. आता चढाई घेतल्या पायऱ्या अजून गाठायचा शिखर ही जीवनाची गाठ कतरण्याला पुढे हात पसर शिकून गेलं आंबेडकरच्या कधीच तुझे नव्हते त्यांना आता विसर बुरे कर्म तेरे बेहतर होगा बुरा असर क्या बर भरोसा जिन पे गहरे घाव देते पीठ पे क्या है पाप पुण्य खुद के अनुभव से सीख ले चला अजून एक जर बघितलं ना तर नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये आलेत आकाश मोरे. 15 बॉल 35 अजूनही पाहिजेत. चांगला बॉल पहिल्या 2 बॉलवर 2 षटकार आलेत. त्यानंतर जर बघितलं ना तर ज्या फलंदाजाने 2 बॉल 2 षटकार मारलेत त्यानंतर एक त्यांचीच विकेट घेतली आणि पुन्हा एकदा डॉट बॉल आलाय. हलक्या हाताने खेळण्याचा प्रयत्न, सिंगल चोरला जातोय आणि सिंगल आला देखील आहे. 71 धावा बनवल्या गेल्या 13 बॉलमध्ये पाहिजेत. 34 नितीन सपकाळे यांचा स्पेलचा शेवटचा बॉल आहे. शफल होऊन मारण्याचा प्रयत्न आणि जर बघितलं ना तर फक्त येते सिंगल. सिंगलच्या मदतीने 6व षटक देखील झालाय समाप्त. धावसंख्या झाली 72 आणि जर आपण आता बघितलं ना तर 12 बॉलमध्ये धावा पाहिजेत 33. डीजे 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 आता जो गोलंदाज मात्र गोलंदाजीवर आपल्याला दिसतोय ईश्वर सोनवणे. अतिशय दमदार व्यक्तिमत्व आहे, भरदार शरीर यष्टी आणि त्यात जर आपण बघितलं ना तर बॅटिंग देखील तेवढीच दमदार होती आहे. गोलंदाजीमध्ये देखील दमखम दाखवताय. पण आता जर बघितलं ना तर डॉट बॉल आलाय. अतिशय चांगला षटक हाताळला जात आहे. ईश्वर सोनवणे यांच्याकडनं पहिलाच बॉल आलाय डॉट आणि निश्चितच आपल्या संघाला मात्र आता जर बघितलं ना तर विजयाच्या दिशेने जवळपास घेऊन आलेत. 11 बॉल 33 अजूनही पाहिजेत. रिव्हर्सचा अटेम्प्ट आणि जर बघितलं ना तर बॉल आलाय डॉट. दुसरा बॉल लगातार डॉट झालाय. बॅक टू बॅक 2 डॉट बॉल्स. ईश्वर सोनवणे गोलंदाजी मार्कवर आहे. फुलटॉस बॉल तो देखील लॉफ्ट केलाय आणि ईश्वर सोनवणेच्या बॉलिंगवर मात्र षटकार आलाय.
9 बॉल 27 ची गरज आहे. या दरम्यान पुन्हा एकदा लॉफ्ट केला गेला ईश्वर भूपेन भाऊ सोनवणे यांच्या बॉलिंगवर आपण जर बघितलं ना तर बॅक टू बॅक भूपेन भाऊ, दुसरा आपलं स्वागत षटकार आहे. आलाय. आप्पासाहेब पाटील आणि भूपेन भाऊ यांचा सत्कार करावा कमिटीने. संतोष DJ. सोनवणे जय क्रिकेट क्लबचे सदस्य भूपेंद्र भाऊ गुजराती व आप्पा पाटील यांचे स्वागत विकी भाऊ सिरसाट व रोहिदास भाऊ बालेराव यांनी करावे. पुन्हा एकदा हवेत आहे बॉल आणि जर बघितलं तर नो मॅन्स लँड मध्ये टप्पा घेतोय आणि या दरम्यान फक्त मिळते सिंगल. शेवटचा बॉल आहे आणि 7व्या षटकाचा जर बघितलं तर धावा अजूनही पाहिजेत. 7 बॉल मध्ये 20 ची गरज आहे. या दरम्यान जर बघितलं ना तर वाईड बॉल अतिशय आगळ्या वेगळ्या शैलीत गोलंदाजी करतात ईश्वर भाऊ सोनवणे. ऐन पुढच्या संघांनी तयार राहायचंय आणि जे आपले प्लेयर गेले असतील बाहेर त्यांना कृपया संघ मालक आणि कॅप्टनांनी फोन करून बोलवून घ्यावे. डॉट बॉलच्या मदतीने षटक देखील झालाय समाप्त. 7 षटकांचा खेळ जर आपण बघितला ना तर मैदानाच्या आतमध्ये पूर्ण झालाय. धावा झाल्यात 86. 6 बॉल मध्ये पाहिजेत 19. आठवं षटक आहे शेवटचं त्यात धावा पाहिजेत 19. वीरेंद्र वाघ गोलंदाजी मार्कवर आहे. संतोष सोनवणे बॅटिंग साठी आहेत आणि या दरम्यान जर बघितलं तर पहिला बॉल डॉट आलाय. आता जर आपण बघितलं तर गोलंदाजाने फक्त डॉट बॉल कसे निघतील या गोष्टीकडे लक्ष द्यायला पाहिजे. आणि या दरम्यान जर बघितलं तर पायावरचा बॉल आणि बॉल सरळ आलाय कमेंट्री बॉक्सच्या दिशेने. या दरम्यान जर बघितलं ना तर आता 4 बॉल मध्ये पाहिजेत 15. फिल्डिंग सजवली जाते मॅच अजूनही जर बघितली ना तर ऑन आहे. 4 बॉल मध्ये 15 पाहिजेत. संतोष सोनवणे 9 बॉल 22 बनवून खेळतायत. ऑफसाईडच्या दिशेला बॅटची कड आणि झेल सुटलाय आणि तो देखील कोणाकडनं तर भूषण शिंदे यांच्याकडनं जर बघितलं ना तर झेल सुटला आहे. आता मात्र हवेत आहे आणि जातोय सरळ सीमारेषा पार. षटकार या दरम्यान जर बघितलं ना तर 2 बॉल मध्ये पाहिजेत 9. 2 बॉल मॅच आली आहे 9 वर. वीरेंद्र वाघ बॅटर ईश्वर संतोष सोनवणे. या दरम्यान ऑफसाईडच्या दिशेला चांगला फटका आणि झेल टिपला गेलाय. प्रयत्न जर आपण बघितला ना तर परिपूर्ण केला गेलाय संतोष
सोनवणे यांच्या मार्फत 11 बॉल मध्ये वैयक्तिक 28 बनवलेत. हेमंत आणि उत्सव यांना विनंती आहे की तुम्ही थोडं मागे थांबावं. उत्सव वाडे आणि हेमंत यांना मी विनंती करतो की थोडं मागे थांबावे. चांगली प्लेयरांना बॅटिंग disturb राहिली करू आहे, नये. चांगली बॅटिंग राहिली आहे. निश्चितच जर बघितलं तर 9 धावा पाहिजेत. 1 बॉल शिल्लक आहे. 1 बॉल व्यवस्थित टाकावा लागेल नवीन बॅटर. आणि जर आपण बघितलं ना तर जळगावमध्ये अशी घटना झाली आहे. एकता चषक 1 बॉल 9 बनले आहेत. दरम्यान जर बघितलं तर 1 बॉल 9ची गरज. सिद्धार्थ पवार आल्या फटका खेळण्याचा प्रयत्न आणि डॉट बॉलच्या मदतीने विजय नोंदवलाय साळुंके वॉरियर्स या संघाने. या दरम्यान जर बघितलं ना तर साळुंके वॉरियर्स 3 पैकी 3 मॅच जिंकल्यात. धावा झाल्यात 8 धावांनी जिंकल्यात. आणि जर बघितलं तर BR सन्स हा संघ 3 Man of पैकी the- 3 man of मॅच the match हरल्यात. साठी पाठवा. आणि BR सन्स या संघाचं देखील कौतुक असेल, Man of the कारण match एवढ्या करावं. चांगल्या रीत्या आपण या स्पर्धेत खेळलात. पुढच्या वर्षासाठी बेस्ट ऑफ लक. आपल्यासाठी ही स्पर्धा याच ठिकाणी समाप्त होतीये. आणि आता जर बघितलं ना साळुंके वॉरियर्स टेबल ऑफ द टॉप आहे. त्यांच्यासोबतच टेबल ऑफ द टॉप 3 जिंकून 3 सम्राट अशोका देखील आहे. Man of the match सांग. निश्चितच साळुंके वॉरियर्स BR सन्स या दोन संघांच्या दरम्यान चांगला सामना रंगला. या सामन्याचा प्लेयर ऑफ द मॅच नितीन सपकाळे. नितीन भाऊ सपकाळे हे मात्र मॅन ऑफ द मॅच आहेत.